हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमच्या 8 चॅप्टरचा म्हणजेच पोल्युशन या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, फॉलोइंग आर सम स्टेटमेंट्स अबाउट पोल्युशन. विच टाइप ऑफ पोल्युशन डू दोज एक्सप्रेस? खालील देण्यात आलेले पोल्युशनच्या संदर्भातले काही विधान आहेत आणि इथे देण्यात आलेले हे पोल्युशनच्या संदर्भातले कोणते विधान ते व्यक्त करतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट बघा काय आहे. दॅट इज फॉग सीम्स टू बी अपीअरिंग इन दिल्ली ड्युरिंग डे आवर्स. या स्टेटमेंटद्वारे आपल्याला काय लक्षात येतं किंवा कोणत्या प्रकारचं पोल्युशन झाले आहे हे लक्षात येतं. तर याचं उत्तर आहे एअर पोल्युशन म्हणजेच हवेचं प्रदूषण. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे बी. मेनी टाइम्स वॉमिटिंग अँड डिसेंट्री ऑकर्स आफ्टर इटिंग पाणीपुरी. मग अशा वेळेला कोणत्या प्रकारचं पोल्युशन होतं? तर अशा वेळेला वॉटर पोल्युशन होतं. त्यानंतर नेक्स्ट, प्रॉब्लेम ऑफ स्नीजिंग ऑकर समटाइम्स ड्युरिंग विजिट टू गार्डन. गार्डनला विजिट करताना जे काही स्नीजिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे शिंका येतात आपल्याला, तर मग यामध्ये कोणतं पोल्युशन असतो किंवा त्याच्यामध्ये कोणत्या पोल्युशनचा हा परिणाम असतो? आता याचे उत्तर आहे एअर पोल्युशन, ज्याला आपण बाय पोलन ग्रेन्स म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, क्रॉप डज नॉट ग्रो अप इन सम एरियाज. काही भागामध्ये पिकांची वाढच होत नाही. मग हा कोणत्या प्रकारचं पोल्युशन आहे? सो दिस इज सॉइल पोल्युशन, ज्याला आपण म्हणतो सॉइल फर्टिलिटी लॉस्ट और डिक्रीज. त्यानंतर नेक्स्ट, पीपल लिव्हिंग इन द बिझी स्क्वेअर्स फेस द प्रॉब्लेम्स लाईक शॉर्ट ब्रीदिंग अँड अदर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. म्हणजे लोक अशा बिझी स्क्वेअर्स मध्ये राहतात की ज्या ठिकाणी त्यांना शॉर्ट ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास होतो, त्याचबरोबर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात, श्वासोश्वासाच्या प्रॉब्लेम्स होतात. सो दिस कोणत्या पोल्युशनचे हे परिणाम आहेत? सो दिस इज द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन. हे हवेचं जो काही प्रदूषण आहे तर त्याचे परिणाम आहेत. त्यानंतरचं पुढचं बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, रीड द पॅसेज अँड आयडेंटिफाय द सेंटेन्सेस एक्सप्रेसिंग टाइप्स ऑफ पोल्युशन. आपल्याला इथे पॅसेज व्यवस्थितपणे रीड करायचं आहे आणि यामध्ये जी काही सेंटेन्सेस दिलेली आहेत तर ही सेंटेन्सेस काय काय एक्सप्रेस करतात हे सांगायचं आहे. यू हॅव टू रीड द पॅसेज इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो काही पॅसेज देण्यात आलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचा. आपण डायरेक्टली त्याचं जे काही आन्सर आहे ते पाहूया. फॉलोइंग सेंटेन्सेस आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ पोल्युशन. खालील देण्यात आलेले जे काही वेगवेगळे टाइप्स आहेत प्रदूषणाचे तर या सेंटेन्सेस द्वारे ते सिद्ध होतात, ते प्रूव्ह होतात ते बघा. फर्स्ट सेंटेन्स, he faces the heavy traffic of two-wheelers, four-wheelers, rickshaw and buses while going to school. He is facing the problem of asthma since last few days and this sentence indicates the air pollution. त्यानंतर next, Nilesh saw heaps of garbage at many places in village. Foul smell of human and animal waste was present at many places. This sentence indicates soil pollution. यामध्ये सॉइल पोल्युशन प्लस एअर पोल्युशन अशा दोन्ही पोल्युशन्स आपल्याला पाहायला मिळतील, ते इंडिकेट सुद्धा होतात या सेंटेन्सद्वारे. त्यानंतरचं तिसरं सेंटेन्स, ब्लॅकिश वॉटर विथ फोल स्मेल वॉज फ्लोइंग इन द स्ट्रीम. ही डेव्हलप सम abdominal disease within few days. The sentence indicate water pollution. आता या सेंटेन्स मध्ये आपल्याला फोल स्मेल म्हणजे घाणेरडा वास येतोय कशाचा? पाण्याचा, जे काही सांडपाणी आहे त्याचा. तर यावरून आपल्या लक्षात येतं की जे काही स्ट्रीम्स आहेत, फ्लोईंग स्ट्रीम्स म्हणजे वाहणारे झरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घाण वास येतोय, घाण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि काही दिवसानंतर त्याच्यापासून ॲब्डोमिनल डिसीज डेव्हलप झाले. तर हा जो काही सेंटेन्स आहे तो काय इंडिकेट करतो? सो दिस सेंटेन्स इंडिकेट वॉटर पोल्युशन. हा काय इंडिकेट करतो? तर वॉटर पोल्युशन इंडिकेट करतो. Here we have completed our second question. Now move towards the third question. That is question number 3. Match the pairs from column A, B columns and explain the effect of pollution on human health. आपल्याला ह्युमन हेल्थ वरचे जे काही वेगवेगळे परिणाम आहेत तर ते कॉलम ए आणि कॉलम बी चे ज्या काही पेअर्स आहेत पोल्युशनच्या इफेक्ट्स ऑफ पोल्युशन ते आपल्याला या ठिकाणी मॅच करायच्या आहेत. फर्स्टली बघा, वॉटर कंटेनिंग कोबाल्ट mental retardness. Drinking water containing cobalt causes mental retardness. एखाद्या वॉटरमध्ये थोडंसं कोबाल्टचं प्रमाण आहे, ज्याच्यामध्ये कोबाल्ट आहे, तर त्यामुळे मेंटल रिटार्डनेस येऊ शकतो,
जे काही पाणी आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे, त्यामध्ये कोबाल्ट कॉज काय होतो, मेंटल रिटार्डनेस होतो. त्यानंतर सेकंड आहे मिथेन गॅस. सो ड्यू टू मिथेन गॅस स्किन कॅन्सर ऑकर्स. एक्सपोजर ऑफ मिथेन गॅस ड्युरिंग इंडस्ट्रियल लिकेज कॉजेस स्किन कॅन्सर. तर मिथेन गॅसमुळे जे काही स्किन कॅन्सर आहे, म्हणजे त्वचेचा जो काही कॅन्सर आहे तो त्या ठिकाणी होतो. आणि मिथेन गॅसच्या संपर्कात जर आपण आलो किंवा इंडस्ट्रियल लिकेज त्या ठिकाणी मिथेन गॅसचा झाला तर स्किन कॅन्सर होण्याची शक्यता खूप दाट असते. त्यानंतर नेक्स्ट वॉटर कंटेनिंग लीड. वॉटरमध्ये लीड आहे, शिस आहे, तर त्यामुळे इट मे लीड टू पॅरालिसिस. हे पॅरालिसिसला सुद्धा लीड करू शकतं. ड्रिंकिंग वॉटर कंटेनिंग लीड मे लीड टू पॅरालिसिस. जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे ज्याच्यामध्ये लीड असतं तर ते पॅरालिसिसला सुद्धा आव्हान करतं. त्यानंतरचं नेक्स्ट सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड इरिटेशन ऑफ आय होतं त्या ठिकाणी. कॉन्स्टंट एक्सपोजर टू सल्फर डायऑक्साईड मे कॉज आय इरिटेशन इन अडल्ट्स अँड चिल्ड्रन. चिल्ड्रनमध्ये आणि त्याचबरोबर अडल्ट्समध्ये आय इरिटेशन होतं, म्हणजे डोळ्यांना खाज सुटते. त्यानंतर नेक्स्ट आहे फिफ्थ नायट्रोजन डायऑक्साईड इन्फ्लेमेशन ऑफ लंग्स. म्हणजे फुफ्फुसांचं जे काही इन्फ्लॅमेशन आहे, सूज आहे, ती नायट्रोजन डायऑक्साईडमुळे होते. नायट्रोजन डायऑक्साईड पॉइझनिंग कॉजेस सेव्हरल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स इन्क्लुडिंग इन्फ्लॅमेशन इन लंग्स. आता हा जो काही नायट्रोजन डायऑक्साईड गॅस आहे तो पॉइझनस आहे आणि त्याच्यामुळं बरेचसे श्वासोश्वासाचे जे काही आजार आहेत तर ते होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये फुफ्फुसांवर सूज येणे याचा सुद्धा समावेश होतो. या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तोही संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे अर्थातच क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 आहे ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला ट्रू ऑर फॉल्स हे सांगायचं आहे. यामध्ये बघा फर्स्ट वॉटर डज नॉट गेट पोल्यूट बाय वॉशिंग द क्लॉथ्स इन अ रनिंग वॉटर ऑफ रिव्हर. जे काही वॉटर आहे ज्यामध्ये आपण कपडे धुले तर जे काही रनिंग वॉटर आहे म्हणजे वाहतं पाणी आहे तर ते खराब होत नाही. दिस इज ट्रू सेंटेन्स बिकॉज जे काही वाहतं पाणी आहे तर त्याबरोबर जे काही आपले वॉशिंग केमिकल्स असतील किंवा अदर जे काही सबस्टन्सेस आहेत तर ते वॉश आउट होऊन जातात, ते वाहत्या पाण्यामुळे इतरत्र जमिनीकडे बाहेर फेकले जातात. त्यानंतर सेकंड बघा मोर द यूज ऑफ इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मोर विल बी द पोल्युशन. आपण जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक अप्लायन्सेसचा वापर करू तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये काय होईल तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पोल्युशन आहे ते पोल्युशन होतं. सो दिस सेंटेन्स इज फॉल्स बिकॉज इलेक्ट्रिक एनर्जी डज नॉट कॉज एनी पोल्युशन. जी काही इलेक्ट्रिक एनर्जी आहे तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कसलंही पोल्युशन होत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग. म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट व्हॉट इज पोल्युशन. प्रदूषण काय आहे. यामध्ये बघा आता याचं उत्तर contamination of natural environment that will be harmful to the ecosystem is called as pollution. तर जे काही नॅचरल एन्व्हायरमेंट आहे तर त्याचं कंटॅमिनेशन होतं आणि मग त्यामुळे त्याचे जे काही परिणाम आहेत तर ते आपल्या इकोसिस्टीम वरती होतात, त्यालाच आपण पोल्युशन असं म्हणतो. सेकंड बघा व्हॉट आर पोल्युटंट्स. पोल्युटंट्स काय असतात तर बघा pollutants are the factors that affect the natural functioning of the ecosystem and cause harmful effects on abiotic and biotic factors. पोल्युटंट्स हे असे घटक असतात ज्याचं नॅचरल फंक्शनिंग असेल एखाद्या इकोसिस्टीमचं परिसंस्थेचं नॅचरल फंक्शनिंग म्हणजे निसर्गतः जे काही फंक्शनिंग आहे तर ते फंक्शनिंग कुठेतरी डिस्टर्ब केले जातं, त्याच्यावरती परिणाम होतात आणि यामध्ये जे काही इफेक्ट्स आहेत हार्मफुल इफेक्ट्स आहेत तर ते जैविक आणि अजैविक घटकांवरती पडतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज ऍसिड रेन. आता ऍसिड रेन काय आहे तर बघा ऍसिड रेन और acid deposition is a broad term that includes any form of precipitation with acidic components such as sulfuric or nitric acid that fall to the ground from the atmosphere in wet or dry forms. This can include rain, snow, fog, hail or even dust that is acidic. Acid rain हा acid decomposition असतो. ही खरं तर खूप मोठी संकल्पना आहे पण त्याच्यामध्ये बघा प्रेसिपिटेशन्स असतात ऍसिडचे, त्याच्यामध्ये कंपोनेंट्स असतात सल्फ्युरिक आणि नायट्रिक ऍसिड असतो. त्याचबरोबर जे काही ऍटमॉस्फिअर आहे जे की वेट आणि ड्राय फॉर्म्स मध्ये आहे ते सुद्धा असतो. याच्यामध्ये रेन, स्नो, फॉग असतो
आणि तो सुद्धा ऍसिडिक असतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ग्रीन हाऊस इफेक्ट? ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे बघा. ओव्हर द लास्ट 100 years industrialization has led to the increase in the proportion of CO2. तर ग्रीन हाऊस इफेक्ट काय बघा, मागच्या 100 वर्षामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती केली, औद्योगिक प्रगती केली आहे. आणि मग त्यामुळे जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज झालेलं आहे. Effect of this carbon dioxide on the Earth's temperature is nothing but the greenhouse effect. आणि कार्बन डायऑक्साईडचा आपल्या पृथ्वीच्या तापमानावरती जो काही परिणाम होतोय तो दुसरा तिसरा काही नसून हा ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, विच आर विजिबल पोल्युटंट्स नोन टू यू? तुम्हाला माहित असलेले विजिबल पोल्युटंट्स कोणते हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. आता बघा, फर्स्ट, स्मोक इज द मोस्ट सेव्हर विजिबल पोल्युटंट विच इज फॉर्म बाय द मिक्सचर ऑफ स्मोक अँड फॉग. स्मोक हा काय आहे तर मोस्ट सेव्हर विजिबल पोल्युटंट आहे, ज्यामध्ये बघा स्मोकचं किंवा फॉगचं मिक्सचर असतं. नेक्स्ट, smog appears as thick haze and it is most commonly found in areas with low temperature. Smog हा एक चांगला जाड प्रकारचा धूर असतो, म्हणजे ज्या पद्धतीने धूर असतो तशाच पद्धतीचा, पण थोडासा थिक असतो, थोडासा जाडसर असतो, जो की लो टेम्परेचरच्या एरियामध्ये मोस्टली आपल्याला पाहायला मिळतो. Smog consists of gases such as nitrogen dioxide, sulfur oxide, ozone, smoke or other पार्टिक्युलेट्स. तर जो काही स्मॉग आहे तर त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, ओझोन, स्मोक आणि अदर जे काही पार्टिक्युलेट्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कशामध्ये? या स्मॉग मध्ये. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, अदर पोल्युटंट सच एज फ्लाय ॲश प्रोड्यूस फ्रॉम बर्निंग ऑफ कोल आर ऑल्सो विजिबल पोल्युटंट्स. जे काही पोल्युटंट्स आहेत ज्यामध्ये फ्लाय ॲश असते, म्हणजे आपली जी काही राख असते किंवा मग चिमण्यांचे जे काही कारखाने असतात तर त्या चिमण्यांमधून, त्या धुराड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची धूळ बाहेर फेकली जाते इंडस्ट्रीच्या, किंवा कोळसा जळतो त्यावेळेला जो काही आपल्याला राख मिळते, थोडक्यामध्ये उडती राख आपण ज्याला म्हणतो, तर ते विजिबल पोल्युटंट्स आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, विच आर इनविजिबल पोल्युटंट्स? इनविजिबल पोल्युटंट्स कोणते आहेत? सल्फर डायऑक्साइड अँड नायट्रोजन डायऑक्साइड आर इनविजिबल पोल्युटंट्स which combine with water to form acid rain. जे काही सल्फर डायऑक्साइड आहे किंवा नायट्रोजन डायऑक्साइड आहे तर ते इनविजिबल पोल्युटंट्स आहेत, जे कंबाईन होतात कशासोबत? वॉटर सोबत, टू फॉर्म ऍसिड रेन होण्यासाठी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, आन्सर द फॉलोइंग, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट ए, give 2 examples of each of water, soil and air pollution from your residential area. आता तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरामध्ये वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि एअर पोल्युशनचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यामध्ये बघा, फर्स्टली, द वॉटर पोल्युशन इज ड्यू टू डिस्चार्ज ऑफ वेस्ट वॉटर फ्रॉम द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल वेस्ट. जे काही पाण्याचं प्रदूषण आहे तर ते इंडस्ट्रियल वेस्ट मुळे होतं, त्याचप्रमाणे जे काही कमर्शियल वेस्ट आहे तर त्यामुळे सुद्धा होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा, सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ वॉटर पोल्युशन आर सेप्टिक टँक्स अँड पिट लॅट्रिन्स. काही वॉटर पोल्युशनचे एक्झाम्पल्स म्हणजे जे काही सेप्टिक टँक्स असतात, लॅट्रिन्स, पिट असतात त्यामुळे. एअर पोल्युशन इज ड्यू टू द रिलीज ऑफ सिनिक पार्टिक्युलेट्स इनटू द ॲटमॉस्फिअर. जे काही सिनिक पार्टिकल्स असतात किंवा केमिकल असणारे पार्टिकल्स असतात तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, सम ऑफ द कॉमन पोल्युटंट्स इन्क्लूड सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन्स. काही कॉमन पोल्युटंट्स असतात ज्यांच्यामध्ये सल्फर डायऑक्साइड असतो, कार्बन मोनॉक्साइड असतो, नायट्रोजन ऑक्साइड्स असतात आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतात. For examples, soil pollution are petroleum hydrocarbons in soil and pesticides. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, that is B. How does the pollution occur due to vehicles? Give the name of vehicles causing least pollution. तर पोल्युशन व्हेकल्स द्वारे कशा पद्धतीने होतं, त्याचबरोबर आपल्याला कमीत कमी प्रदूषण करणारे जे काही व्हेकल्स आपण सध्या मार्केटमध्ये पाहतोय किंवा ज्याचा आपण प्रामुख्याने वापर करतोय तर ते कोणते
आहेत त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. सो आन्सर बघा. फर्स्टली व्हेकल्स आर कन्सिडर as the major contributors of air pollution. तर वाहनांमुळेच खूप मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होतं असं मानलं जातं. The vehicles produce smoke containing carbon monoxide, nitrogen dioxide and other pollutants which get combined with fog to give rise to smog. तर हे जे काही व्हेकल्स आहेत तर ते काय प्रोड्यूस करतात, तर त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड असतो, नायट्रोजन ऑक्साईड असतो, पोल्युटंट्स असतात जे की कंबाईन होतात फॉग सोबत आणि त्याच्यासोबत ते स्मॉग तयार होतो. नेक्स्ट, these causes several health problems including respiratory problems, coughing, irritation to the eyes. याच्यामुळे बरेचसे आरोग्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते उद्भवतात. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतील, कफिंग असेल, इरिटेशन असेल, डोळ्यांना खाज होणं असेल, असे प्रकार त्या ठिकाणी घडतात. त्यानंतर नेक्स्ट, ग्रीन व्हेकल और इको फ्रेंडली व्हेकल्स डज नॉट प्रोड्यूस पोल्युशन सच एज इलेक्ट्रिक कार्स, सोलार कार्स एक्सेट्रा. जे काही ग्रीन व्हेकल्स आहेत म्हणजे ज्यांना आपण हरित व्हेकल्स म्हणतो थोडक्यात, इको फ्रेंडली व्हेकल्स असतात ते, तर ते पोल्युशन निर्माण करत नाही. त्याचबरोबर ज्या काही इलेक्ट्रिक कार्स आहेत किंवा सोलार कार्स आहेत तर त्यांच्याद्वारे सुद्धा पोल्युशन होत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, व्हॉट आर नॅचरल रिझन्स फॉर वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन साठी जे काही नैसर्गिक कारण आहेत ती आपल्याला या प्रश्नामध्ये उत्तर म्हणून लिहायची. आता बघा, फर्स्ट रिझन बिहाइंड द नॅचरल वॉटर पोल्युशन, दॅट इज द नॅचरल रिझन्स फॉर वॉटर पोल्युशन इन्क्लूड्स aquatic weeds, soil erosion, algae, nematodes, microbes like fungi and bacteria, decomposing matter and mud or sludge. आता नॅचरल रिझन काय काय आहेत हे आपण या ठिकाणी मांडलेले. पोल्युशन बाय aquatic weeds result in depletion of oxygen and change in natural qualities of water. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन डी, सजेस्ट फॉर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर एअर पोल्युशन. तर हवा प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला 4 उपाययोजना या ठिकाणी सुचवायच्या आहेत. कोणत्या कोणत्या द्या, लक्ष द्या. The main preventive measures of air pollution are given below. First, smoke emerging from factories contains harmful particles. फॅक्टरीज मधून जो काही स्मोक येतो तर त्याच्यामध्ये हार्मफुल पार्टिकल्स असतात. Thus, pollution controlling machinery should be used. जे काही पोल्युशन आहे त्याच्यामध्ये मशिनरी असते तर ते आपण या ठिकाणी यूज करू शकतो पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल फिल्टर्स आहेत, अरेस्टर्स आहेत. त्यानंतर सेकंड प्रिव्हेंटिव्ह मेजर, दॅट इज प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेट इन सिटीज. तिसरा आपलं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे कंट्रोल अँड ॲटॉमिक टेस्ट केमिकल वेपन्स एक्सेट्रा. अँड लास्टली कंट्रोल और बॅन ओव्हर CFS प्रोडक्शन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन ई, एक्सप्लेन रिलेशन बिटवीन ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. खरं तर ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग या संकल्पना पूर्णतः वेगळ्या आहेत, पण आपल्याला त्यांच्यामध्ये असणारा जो काही संबंध आहे, त्यांच्यामधला असणारा जो काही रिलेशन आहे तो एक्सप्लेन करायचा आहे. तर बघा, ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. ड्यू टू दिस atmosphere is changing, causing disturbances in agriculture, in distribution of wild animals, icebergs and glaciers are melting, causing increase in sea levels. Though carbon dioxide is present in very less quantity in atmosphere, it plays an important role of absorption of solar heat. त्यानंतर, over the last 100 years, proportion of carbon dioxide has been increased due to industrialization. त्यानंतर next, effect of this carbon dioxide on Earth's temperature is nothing but greenhouse effect. त्यानंतरचा 6 बघा, similar to carbon dioxide, nitrous oxide, methane and CS chlorofluorocarbon CFC means also trap heat and collectively these are called as greenhouse gases. त्यानंतरचा next, construct 2 slogans each on air, water and soil pollution. आपल्याला एअर, वॉटर आणि सॉइल पोल्युशन वर दोन स्लोगन्स या ठिकाणी तयार करायचे आहेत. फर्स्टली बघा, slogans are memorable phrases used for expression of an idea or purpose. Slogans for pollution are as follows. आता जे काही स्लोगन्स असतात ते आपण का तयार करतो, त्यामागे नेमकं कारण काय.
तर बघा, जे काही स्लोगन्स आहेत तर ते मेमोरेबल फ्रेजेस आहेत, जे की ॲज अ एक्सप्रेशन अँड अन आयडिया म्हणून यूज केले जातात. आता प्रत्येक पोल्युशन बद्दलचे जे काही स्लोगन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बघा, एअर पोल्युशन बद्दलचे स्लोगन्स. फर्स्ट, एअर पोल्युशन इज नॉट अ जोक, एअर पोल्युशन विल मेक यू जोक. सेकंड, एअर पोल्युशन डज नॉट नीड विजा टू ट्रॅव्हल अक्रॉस द बॉर्डर्स. त्यानंतर आता आपण वॉटर पोल्युशनचे स्लोगन्स पाहूया. त्यामध्ये फर्स्ट, स्टॉप द पोल्युशन क्विक, डोंट मेक द वॉटर सिक. सेकंडली, इफ यू पोल्यूट वॉटर यू पोल्यूट लाईफ. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे सॉइल पोल्युशन. स्टॉप लिटरिंग, अर्थ इज नॉट युअर गार्बेज कॅन, लेंड अ हँड, सेव्ह द लँड. असे स्लोगन्स तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने तयार करू शकता. ओके गाईज, आता त्यानंतर आता या ठिकाणी आपला जो काही 6th क्वेश्चन होता तो संपतो. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे अर्थातच आपला क्वेश्चन नंबर 7 त्याच्याकडे वळूया. क्वेश्चन नंबर 7 इज आवर लास्ट क्वेश्चन फ्रॉम द एक्सरसाइज. क्लासिफाय द फॉलोइंग पोल्युटंट्स इनटू नॅचरल आणि मॅन मेड कॅटेगरीज. आता इथे आपल्याला बरेचसे पोल्युटंट्स दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला मॅनमेड आणि नॅचरल कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय करायचं आहे. तर नॅचरल पोल्युटंट्स बघा, सीवेज, डस्ट, पोलन ग्रेन, अल्गी, वेस्ट ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स. मॅनमेड पोल्युटंट्स मध्ये काय, केमिकल फर्टिलायझर्स, व्हेहिक्युलर स्मोक, पेस्टिसाइड्स. तर असे वेगवेगळे मॅनमेड पोल्युटंट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. आता ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही लाईव्ह क्लासेस आहेत तर ते अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने जे काही चॅप्टर्स आहेत यापुढील किंवा यापूर्वीचे त्यांचे एक्सरसाइजेस आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स, सेमी अँड इंग्लिश अँड सेमी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.